नमस्कार. नेक्स्ट सुपरवर परत एकदा तुमचं स्वागत. मी तुमचं अभिनंदन करतो. मी असं धरतो की तुम्ही रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. तर हा व्हिडिओ आपण बघणार आहोत की इथे आपण आपलं स्टोअर सेटअप कसे करणार आहोत. तर त्यासाठी एक तर मला अप्रूव्हलची मेल आलेली आहे, ही बघा माझ्या जीमेलवर, की सक्सेसफुली सबस्क्राईब, वेलकम टू द स्टोअर नाव आलेलं आहे आणि लिहिलं आहे की यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर ॲज वेंडर फॉर नेक्स्ट सुपर स्टोअर अँड सर्व्हिसेस. तर इथे या मेलमध्ये मला बाकीचे डिटेल आलेले आहेत आणि इथूनही माझ्या डॅशबोर्डला जाऊ शकतो. पण इथून न जाता मी या वेबसाईटवरनंच दाखवतो की कुठून जाता येतं. तर इथे सेलर लॉग इन आहे, मला हे क्लिक करायचं आहे आणि इथून मला लॉग इन करायचं आहे. सो मी हे क्लिक करतो. तर ही लॉग इन विंडो आलेली आहे. इथे मला माझं युजर नेम किंवा ईमेल आय डी द्यायचं आहे. मी युजर नेम देतो. हे युजर नेम तो युजर नेम आहे जे मी रजिस्ट्रेशन करताना दिलं होतं आणि त्याचप्रमाणे पासवर्डही देतो. मी लॉग इनवर क्लिक करणार. तर आता तुम्ही पाहू शकता की इथे आपला डॅशबोर्ड आलेला आहे. या डॅशबोर्डमध्ये वरती लिहिलेलं आहे वेलकम टू नेक्स्ट सुपर स्टोअर अँड सर्व्हिसेस डॅशबोर्ड. इथे माझं नाव आलेलं आहे आणि माझा जो स्टोअर आहे तो कसा दिसणार, म्हणजे नॉर्मली जसंच रजिस्ट्रेशन अप्रूव्ह होतं तर माझा स्टोअर कसा दिसतोय हे आपण सगळ्यात पहिला बघूया आणि मग आपण त्याला सेटअप करायला जाऊया. सो मी या माय स्टोअर लिहिलं आहे तिथं राईट क्लिक करून ओपन इन अ न्यू टॅब म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, मला तिथं सेटअप कुठे करायचा आहे तर तो पण आपण बघूया. तर तो आहे इथे खाली जर आलं, मी जर इकडे पाहिलं तर इथे सेटिंग म्हणून आहे. तर या सेटिंगवर मी क्लिक करेन. आपण बाकीच्याही काही गोष्टी याच्यात आहेत की प्रोडक्ट कसं अपलोड करायचं, बाकीच्या कशा गोष्टी बघायच्या, डिलिव्हरी पर्सन कसं करायचं, पण आपण हा तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. आत्ता आपण स्टोअर सेटअपसाठी बघूया. सो मी या सेटिंगवर आलो आहे. तर सेटिंगवर बघाल तर काही गोष्टी इथं दाखवतो येतो की 60% सेटअप झालेला आहे. बाकीचं आपल्याला जे गोष्टी करायच्या आहेत त्यांनी इथे खाली मांडलेल्या आहेत. त्याआधी आपण बघूया बाय डिफॉल्ट आपल्याला आत्ता आपला स्टोअर कसा दिसतोय. तर तुम्ही बघू शकता इथे श्री भगवती स्टोअर हा नाव आलेला आहे, इथे ॲड्रेस आलेला आहे, मोबाईल नंबर आला आहे, ईमेल आय डी आला आहे, ही लोगोसाठी स्पेस दिलेली आहे आणि हा बॅनर आहे. आणि त्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर इथे लोकेशन, स्टोअर लोकेशनही दाखवतं आहे. हे आपल्यावर आहे, दाखवायचं नाही. प्रॉडक्ट, अबाउट अस, या सगळ्या गोष्टी आहेत. तर हेच आपल्याला स्टोअर सेटअपमध्ये करायचं आहे, म्हणजे जे काही आपण तिथे स्टोअर सेटअपमध्ये करू तसं इथे दिसेल. मी परत इथे येतो. आता आपण जाऊया सेटिंगच्या पेजवर. तर इथे जर पाहिलं तर स्टोअरची सेटिंग आहे. स्टोअर नेम श्री भगवती स्टोअर्स, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ज्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस घेतल्या होत्या त्या आलेल्या आहेत. ईमेल आय डी आलेली आहे, स्टोअर फोन आलेला आहे. आता आपल्याला जे सेटअप करायचं आहे तर स्टोअर लोगो करायचा आहे. स्टोअर लोगो करण्यासाठी मला ह्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे तो म्हणतो आहे की सिलेक्ट युअर फाईल, राईट. तर मी इथनं आता हा क्लिक करणार आणि इथे मी माझा लोगो ठेवलेला आहे. हा मी लोगो क्लिक करून ओपन म्हणणार आणि आता तुम्ही बघू शकताय की तो लोगो अपलोड होतो आहे. तर हा लोगो आता अपलोड झालेला आहे. इथे आपल्याला दिसतो आहे लोगो अपलोड झाला आहे. आता आपण पुढे येऊया स्टोअर बॅनर. त्याचप्रमाणे स्टोअर बॅनर पण आपण अपलोड करूया. इथे मी स्टोअर बॅनरची फाईल ठेवलेली आहे, त्याला ओपन केलं आणि इथे तो अपलोडिंग म्हणतो आहे. तर स्टोअर बॅनर पण अपलोड झाला आहे, यालाही सिलेक्ट करूया आणि इथे तुम्हाला दिसतं इथे स्टोअर बॅनरही आलेला आहे. त्यानंतर खाली अजून तसंच आपल्याला मोबाईल बॅनर पण वेगळा बनवता येतो. मोबाईल बॅनरसाठी बघा जी साईज हवी आहे ती इथं दिलेली आहे, 520/250. त्याचप्रमाणे हाही बॅनर मी बनवताना याचा संदर्भ घेतला जिथं दिला आहे साईज 1650/350 पिक्सेल्स आणि जो लोगो आहे त्या लोगोसाठी त्यांनी 125/125 पिक्सलची साईज दिलेली आहे. त्या हिशोबाने आपण ते करू शकतो. खाली येऊया. आता इथे शॉर्ट डिस्क्रिप्शन आपल्याला आपल्या याच्यासाठी द्यायचं असेल तर लिहू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मी असं लिहितो की दिस इज दी फर्स्ट स्टोर इन दी
डाऊन आणि याला आपण करूया सेव्ह. आणि सेव्ह केल्याच्या नंतर आता आपण आपला स्टोअर बघूया कसा दिसतोय. आणि हे बघा इथे ओपन झालेलं आहे. तर मला माझा बॅनरही दिसतोय, लोगोही दिसतंय आणि हे एक छान बॅनर आपलं क्रिएट झालं आहे. प्लस आपलं हे लोकेशन आणि ह्या आणि बाकीच्या गोष्टी प्रोडक्ट्स अजून ॲड करायचे आहेत म्हणून म्हणतो नो प्रोडक्ट्स. अबाउटवर येऊया. अबाउटवर बघा जसं लिहिलं होतं दिस इज द फर्स्ट स्टोअर इन द टाउन, तर तेही आलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचे सेटअप आपल्याला इथे करता येतं. मी परत येतो, आपण पुढच्या गोष्टीचं सेटअप करूया. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आता जर तुम्ही पाहिलं तर लोकेशनवर जाऊ. आता इथे मी लोकेशन इथे माझं घेतलेलं आहे. तो मी लोकेशन टाकलं आहे. नसेल तर मला इथे टाकता येतं. या हिशोबाने इथे खाली ड्रॉपडाऊन येतात सगळे लोकेशन, ते सिलेक्ट करून आपण सिलेक्ट करू शकतो. तसंच मी पेमेंट मोडवर जाणार. आता पेमेंट म्हणजे काय की जे काही सेल होईल त्याचा पेमेंट पहिला नेक्स्ट सुपरवर जाईल आणि त्यानंतर त्याच्यातले जे कमिशन आहे तो कट होऊन जो बाकीचा पेमेंट आहे आपल्याला काही ड्युरेशन नंतर काही दिवसानंतर जो येतो तो कुठे यायला पाहिजे, तर तो या बँकेत ज्या यायला पाहिजे त्या बँकची डिटेल मला माझे द्यायचे. मग इथे अकाउंट नेम कुणाचा, तर माझ्या अकाउंट नेम, अकाउंट नंबर बँकेचा, बँकेचं नाव, बँकेचा ॲड्रेस आणि IFSC कोड एवढंच मला द्यायचं आहे. रुटीन नंबर, IBAN आणि स्विफ्ट कोडची गरज नाही. IFSC कोड आणि बँक नंबर, बँक नेम दिलं तरी होऊन जातं आणि मग मला हे सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह केल्याच्यानंतर आपल्याला शिपिंग आहे. शिपिंगमध्ये मला जर एनेबल करायची माझी शिपिंग तर मी ते करू शकतो. प्रोसेसिंग टाईम मला काय ठेवायचा आहे, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडे जे काय आहेत. समजा माझं 1 ते 2 दिवसाचं आहे. आणि शिपिंग आपण कशी करणार आहोत, बाय वेट, बाय डिस्टन्स, तर हे माझ्यावर आहे. मी जसं माझ्या याच्यावर शिपिंगचं काही कॉन्ट्रॅक्ट केला असेल किंवा मी स्वतःच करत असेन आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही असतील तर ते इथे मला सेटअप करता येतात. मी एक जस्ट हे तुम्हाला तुमच्या हिशोबाने करता येईल आणि सगळ्या पैसे किंवा कॉस्ट, वेट हे सगळं देता येईल आणि मग त्याला सेव्ह करता येईल. हे एकदा सेव्ह झालं की मग पुढची गोष्ट आहे डिलेवरी टाईम्स. इथं डिलेवरी टाईम्समध्येही तसंच म्हटलेलं की एनेबल डिलेवरी टाईम्स. मग त्यामध्ये आपण कुठल्या टाईम टू कुठे टाईममध्ये देतो आहे, केव्हा डिलेवरी करतो आहे, तर ते करता येतं. याची मला गरज वाटत नाही आहे. पण इथे जर कुणाला द्यायचं असेल की डिलेवरी ह्या टाईम टू ह्या टाईमच आम्ही करतो तर त्या सगळ्या डिटेल्स इथे देता येतात. त्याही झाल्या की आपल्याला सेव्ह करता येईल. पुढे जाऊया. SEO हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. पण ह्यामध्ये मला असं वाटतं की इथे नेक्स्ट सुपरची आपण मदत घेऊन त्या सगळ्या गोष्टी सेटअप करू शकतो. जर ह्याबद्दल माहीत असेल तर खूपच छान, तर मग ते आपण स्वतः केलं तरी चालेल. ह्याला सेव्ह करू शकतो. स्टोअर पॉलिसीज. स्टोअर पॉलिसीजमध्ये माझी काही शिपिंग पॉलिसी असेल दुकानाची, माझ्या शॉपची, माझ्या बिझनेसची, तर इथे त्यांनी ते हे दिलेले की इथे आपण स्वतःहून आपल्या शिपिंग पॉलिसीज, रिफंड पॉलिसीज, कॅन्सलेशन पॉलिसी, रिटर्न पॉलिसी या सगळ्या आपण आपल्या ठरवू शकतो आणि देऊ शकतो. आणि ह्याच सगळ्या गोष्टी कस्टमरना दिसणार आहेत. तो ही एक चांगली बाब आहे की जिथं मला माझ्या पॉलिसीज ठरवता येत आहेत. सो हे एक खूप छान आहे नेक्स्ट सुपरसाठी. नेक्स्ट सुपरवर कस्टमर सपोर्टवर जर पाहिलं तर मी जे काही डिटेल दिले होते तेच त्यांनी घेतले. समजा मला हा नंबर कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे पण मला कस्टमर केअरचा नंबर वेगळा द्यायचा तर मी देऊ शकतो. इथे मला दुसरा नंबर एडिट करता येतो आहे, देता येतो आहे. तर ते केलं, सेव्ह केलं. पुढे जाऊया. स्टोअर आवर्स म्हणजे ओपनिंग आवर्स जे असतात ते आपल्याला तिथे देता येतात. एनेबल स्टोअर आवर्स. त्या टायमालाच आपली फक्त ऑनलाईन ऑर्डर पुटअप होईल. त्यामुळे मी असं म्हणत नाही की असं काही इथं एनेबल करा. हे तसंच राहू द्या. 24/7 आपले ऑर्डर्स पडले तर हरकत काय आहे. सो त्यामुळे ह्याला आपण अनचेकच ठेवूया. शिप स्टेशन म्हणजे जे काय एखादी थर्ड पार्टी कुरिअर आपण कुठली जर त्याच्यावर टायअप केलं असेल तर त्यासाठी आहे. नसेल केलं तर ह्याची काही गरज नाही. ॲनालिटिक रिझन याच्यामध्ये असं आहे की आपण कुठे आपला प्रोडक्ट विकतो आहे. इथं बाय डिफॉल्ट जे दाखवतं आहे ते वर्ल्ड दाखवतं आहे. आपण आपल्या इंडियामध्येच, आपल्या भारतामध्येच या गोष्टी विकतो आहे म्हणून मग आपण फक्त इंडिया सिलेक्ट करूया. इथे इंडिया आहे आणि इथं सेव्ह करूया. हे सेव्ह केल्याच्यानंतर वेकेशन मोड आहे. वेकेशन मोड म्हणजे की जेव्हा आपण समजा कुठे बाहेर जाणार आहोत, ज्यावेळेस आपण ऑर्डर्स घेणार नाही आहोत तर त्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करता येतात. या त्यावेळेस करून त्याला परत अनेबल डिसेबल करता येतं. तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे जिथं आपण आपल्या म्हणजे काय होईल की आपले प्रोडक्ट जे आहेत ते त्या टायमाला दिसणार नाही आहेत.
किंवा त्या टायमाला आपल्याला हे दिसेल की परचेस होणार नाही, इज रिअली गुड. नसेल तर हे अनचेक असलेलं बरं. तर हे पण आपण सेव्ह करू शकतो. एकदा रिफ्रेश करूया आणि बघूया आपली आता ही प्रोसेस कितपर्यंत कंप्लीट झाली आहे. तर आता माझी 76% ही प्रोसेस कंप्लीट झाली. त्यातूनही माझं अजून सेटअप युअर पेमेंट मेथड, सेटअप स्टोअर पॉलिसीज आणि सेटअप स्टोअर SEO राहिलेलं आहे, म्हणून तर 100% दाखवत नाहीत. हेही सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट केले की हे 100 दाखवेल. हे एकदा झालं आणि सेव्ह केलं की इथे आपला स्टोअर सेटअप कंप्लीट होतो. हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे करणार आहोत की प्रोडक्ट आपण कसे सेट करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत आणि अजून बाकीच्या गोष्टी आहेत की तिथे कशी ऑर्डर बघायचे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.